बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। घर बसल्या पैसे कमावणं महागात पडलेले आहे सागरला। इंस्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून 150 रुपये मिळवा या प्रलोभनाला बळी पडून प्रसिद्ध हास्य कलाकार, लेखक आणि अभिनेता सागर कारंडे याची सायबर भामट्यांनी तब्बल 61.83 लाख रुपयांना फसवणूक केली आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। फेब्रुवारी महिन्यात सागरला अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून एका महिलेने संपर्क साधला। टेलिग्राम आणि अन्य समाज माध्यमांवर पाठवण्यात येणाऱ्या इंस्टाग्राम लिंकला लाईक करण्याचं आवाहन करण्यात आलं। प्रत्येक लाईकला 150 रुपये दिले जातील। अशा प्रकारे घर बसल्या 6000 रुपये कमवता येतील अशी योजना मांडली। सागरने त्याला होकार देत काम सुरू केलं आणि त्यानंतर मात्र सागरला फटका बसलेला आहे। अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक झाली आहे। इंस्टाग्राम पोस्टला लाईक करून 150 रुपये मिळवा असं एका महिलेनं सांगितलेलं होतं। तसं आवाहन करण्यात आलं। व्हॉट्सअपवर एक लिंक येईल, त्या लिंकला लाईक केल्यावर घर बसल्या 6000 रुपये मिळतील अशी खरं तर ती स्कीम होती, ज्याला सागरनं होकार दिला। त्यानंतर मात्र 61 लाखांचा फटका बसलाय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अभिनेता सागर कारंडेची लागवी 61 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। घर बसल्या श्रीमंत होण्यासाठी जो पर्याय निवडला होता, यामुळे सागर कारंडेची कुठेतरी फसवणूक झालेली आहे आणि यामुळे 61 लाखांचा भूर्दंड, खरं तर फसवणूक त्याची झालेली आहे। त्याने सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र यावरती पोलीस आता कारवाई करत आहेत, तपास करत आहेत। त्याला एक लिंक इंस्टाग्रामवरती आली होती आणि त्या लिंकला क्लिक केल्यानंतर खरं तर सागर कारंडेची आहे ती फसवणूक करण्यात आली लागली। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। प्रलोभनाला बळी पडून 61 लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे। अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।